तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती मित्रांनो, मी 3-4 दिवस झालं कंटिन्यू ब्लॉग करतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहिती, मी 3-4 दिवस झालं कंटिन्यू ब्लॉग करतोय. होळीचा ब्लॉग मी काढला होता, पण तो काय जास्त चांगला निघाला नाही. त्यामुळे मी जास्त म्हणजे ब्लॉग टाकलाच नाही. तो म्हणलं आता बघू. आता मी आणि मित्रांनो, इथं कसं आहे, होळी आणि धुलीवंदन इथं खेळत नाहीत, ते सगळं पुण्याला खेळतात आता. आणि आपल्या गावाची यात्रा रंगपंचमीला असते, त्यामुळं आत्ता रंगपंचमीला रंग खेळतात. आणि आता बघू मित्रांनो काय होईल ती. आणि आता मला इथं थोडेफार काम आहे, ते करून मी खाली जातो. आणि रात्री मित्रांनो 7 वाजता आपल्या गावात छावा पिक्चर दाखवण्यात येणार आहे. ते मी सगळे ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो दाखवीन. तुम्ही फक्त ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरून, लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका. चलो आता खाली जातो मी. तुम्ही आणि ह्या ब्लॉगमध्ये टेस्टिंग बिस्टिंग सगळं दाखवतो. सगळं विषय करून टाकतो डायरेक्ट. चलो कंटिन्यू करू. अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. मैं बताता हूं. डीजे पवन कुमार एक्सक्लूसिव मिक्स. DJR Viren
वीरेन ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश तर मित्रांनो आता सगळी जत्रा बित्रा सगळी संपली आणि मित्रांनो मला जगमध्ये काय बोलता आलं नाही कारण की काय झालं विषय मी जत्रेमध्ये गेलो ना म्हणजे इथनं खाली गेलो तर डायरेक्ट मला सगळं वल्लं बिलं केलं सगळं तोंड बिणी सगळं भरवलं मित्रांनो आणि तोंड इतकं बेकार दिसत होतं ना त्यामुळं मी शूटिंग बी केलं नाही आणि कारण की काय झालं सगळी शूटिंग बिटिंग की परत काय बॅनरचे बी आपल्याला फोन येत होते त्यामुळे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि घरी आलो का डायरेक्ट चार्जिंगला लावला फोन आणि आता मग चालू करून तुम्हाला डायरेक्ट बोलतो आहे आणि आता फ्रेश बीश होईन मित्रांनो आणि आता मी छावा पिक्चर आहे का ते बघायला जाईन मी ह्याच्या पुढे ते दाखवन तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि जी कोणी चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चलो लेट्स गो छावा पिक्चर बघायला अधूरे हैं उसी तरह यीशु के बगैर ये शंभू तभी तो ये सखियां हमेशा अपने श्री के मन में रहती है। रात्री मला 2-2:30 वाजले हो रात्री 12 वाजता मी घरी आलो मग 2 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसलो होतो त्याच्यामुळे मला ब्लॉग एंड करता बी आला नाही आणि घरचे सगळे झोपले होते मीच एकटं एडिटिंग करत बसलो होतो आणि मला विषय सकाळी आता मला उठाय उशीर झाला आता फ्रेश बी झालं सगळं आणि आता म्हणजे आता बघू मित्रांनो पुढचा ब्लॉग कसा येईल मित्रांनो ते माहीत नाही मला आणि मी सांगतो की हा ब्लॉग इथंच एंड होतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चलो लेट्स गो